कोणत्याही खगोलीय वस्तूंना ग्रहण लागणे याच्यावर आपल्या परीक्षेमध्ये वेळोवेळी प्रश्न विचारलेला आहे। जसंच की आपण नुकतेच चंद्रग्रहण पाहिले, तर ह्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊ की नेमकं ग्रहण लागतं कसं। मित्रांनो, ग्रहण लागणे म्हणजेच एखादी खगोलीय वस्तू अंधारात येणे किंवा एखाद्या खगोलीय वस्तूच्या सावलीत येणे होय। नुकतेच आपण पाहिले चंद्रग्रहण म्हणजेच की चंद्र हा कोणत्या तरी खगोलीय वस्तूच्या सावलीमध्ये आला। तर मग नेमकं चंद्रग्रहण लागतं केव्हा? मित्रांनो, जेव्हा सूर्य, पृथ्वी आणि चंद्र हे एका रेषेमध्ये येतात तेव्हा चंद्रग्रहण लागते। म्हणजेच की जी सूर्याची किरणे पूर्णपणे पृथ्वीवर पडतात आणि पृथ्वीवर पडल्यानंतर पृथ्वीची सावली ही चंद्रावर पडते, त्यावेळेस जो चंद्र आहे पूर्ण सावलीमध्ये येतो त्यालाच आपण ग्रहण लागणे असे म्हणतो। मित्रांनो, ग्रहणाचे मुख्यतः 3 प्रकार पडतात आणि त्यापैकी महत्वाचा प्रकार आहे तो म्हणजे खग्रास चंद्रग्रहण लागणे। मित्रांनो, खग्रास चंद्रग्रहण लागणे म्हणजेच ही ज्या वेळेस चंद्र हा पूर्णतः पृथ्वीच्या सावलीत येतो त्यालाच म्हणलं जातं खग्रास चंद्रग्रहण लागणे। आणि खग्रास चंद्रग्रहण मित्रांनो हे जवळपास 107 मिनिटांचं असतं, म्हणजेच 1 तास आणि 47 मिनिटांचं। मित्रांनो, खग्रास चंद्रग्रहण लागल्यानंतर चंद्राचा कोणता कलर होतो किंवा आपण त्याला कोणता मून म्हणतो हे नक्की कमेंट मध्ये सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी नक्की लाईक करा आणि फॉलो करा।